नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महानगरपालिकेमध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे। पगार तुम्हाला ठिकाणी 15,500 रुपये ते 35,000 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाईल। अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट या ठिकाणी करायची नाही। परीक्षा देखील तुमच्या ठिकाणी होणार नाही। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघंही या ठिकाणी अर्ज करू शकता। अर्ज करण्याची शेवटची तारीख 9/5/2025 पर्यंतची या ठिकाणी आहे। अधिक माहिती आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्थ तुमची काय लागणार आहे, वयमर्यादा काय लागणार आहेत, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहेत, त्याचबरोबर इतर अर्थ या ठिकाणी काय आवश्यक असणार आहे, या संदर्भातील सविस्तरची काही माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। अशाच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट जे आहेत आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। मित्रांनो, आपण आलेलो आहे सोलापूर महानगरपालिका सोलापूर यांच्यामार्फत आरोग्य विभागामध्ये जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे त्या आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी 5/5/2025 पासून अर्ज जे आहेत सुरू झालेले आहेत आणि 9/5/2025 पर्यंत तुम्ही अर्ज जे आहेत त्या ठिकाणी सादर करू शकणार आहात। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे शहर गुणवत्ता हमी समन्वयक या पदासाठी निघालेली आहे। या पदासाठी शैक्षणिक अर्थ जे आहे एनी मेडिकल ग्रॅज्युएट तुम्ही असाल, त्यामध्ये MBBS झालेलं असेल, BAMS झालेलं असेल, BUMS झालेलं असेल, BHMS झालेलं असेल, BDS झालेलं असेल, सोबत MPHMA MBA हेल्थकेअरमध्ये ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये झालेलं असणं आवश्यक आहे। वयमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 38 वर्ष आणि राखीव प्रवर्गासाठी 18 ते 43 वर्षापर्यंतची या ठिकाणी आहे। 35,000 रुपये धर्मवेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। एकूण एक वॅकन्सी या ठिकाणी निघालेली आहे। त्यानंतर पब्लिक हेल्थ मॅनेजर या पदासाठी पुढील वॅकन्सी आहे। MBBS तुमचं झालेलं असेल किंवा ग्रॅज्युएशन झालेलं असेल हेल्थ सायन्समध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। या ठिकाणी तुम्हाला वयमर्यादा 18 ते 38 वर्षाची खुल्या प्रवर्गासाठी आणि 18 ते 43 वर्षाची मागास प्रवर्गासाठी असेल। 32,000 रुपये धर्मवेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाणार आहे। एकूण 4 वॅकन्सीज या ठिकाणी निघालेल्या आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे GNM स्टाफ नर्स या पदासाठी। तर या पदासाठी तुमचं GNM झालेलं असेल किंवा BSc नर्सिंग झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 59 वर्षापर्यंतची वयमर्यादा तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेली आहे। 20,000 रुपये धर्मवेतन तुम्हाला दिलं जाईल। एकूण 6 वॅकन्सीज या ठिकाणी निघालेल्या आहेत। फार्मासिस्ट या पदासाठी D फार्म तुमचं झालेलं असेल किंवा B फार्म झालेलं असेल किंवा M फार्म झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 17,000 रुपये धर्मवेतन तुम्हाला दिलं जाईल। 59 वर्षापर्यंतची वयमर्यादा या ठिकाणी आहे। एकूण एक वॅकन्सी या ठिकाणी निघालेली आहे। त्यानंतर ANM या पदासाठी 59 वर्षाची वयमर्यादा आहे। 18,000 रुपये धर्मवेतन तुम्हाला दिलं जाईल। एकूण 18 वॅकन्सी ज्या आहेत त्या ठिकाणी निघालेल्या आहेत। त्यानंतर तंत्रज्ञ म्हणजेच एक्सरे टेक्निशियन या पदासाठी तुम्ही 12वी उत्तीर्ण असाल, सोबत डिप्लोमा इन रेडिओग्राफरमध्ये तुमचं झालेलं असेल आणि एक्सरेमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 59 वर्षापर्यंतची वयमर्यादा या ठिकाणी आहे। 17,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाणार आहे। त्यानंतर आहारतज्ञ या पदासाठी पुढील वॅकन्सी आहे। MSc तुमचं झालेलं असेल किंवा BSc फूड आणि न्यूट्रिशनमध्ये किंवा MSc किंवा BSc होम सायन्स किंवा डिप्लोमा इन डायटेटिक्समध्ये झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्हाला दिलं जाईल। MSc सोबत झालेलं असणं आवश्यक आहे। 20,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। 59 वर्षापर्यंतची वयमर्यादा ठिकाणी आहे। पुढील वॅकन्सी ठिकाणी फार्मासिस्ट या पदासाठी आहे। डिग्री किंवा डिप्लोमा तुमचं झालेलं असेल फार्मसीमध्ये, सोबत MSc झालेलं असेल, 1 वर्षाचा अनुभव तुमचा असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 59 वर्षापर्यंतची वयमर्यादा आहे। 17,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। एक वॅकन्सी एकूण या ठिकाणी आहेत। प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे। इंटरमिजिएट तुम्ही असाल आणि डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट कोर्स झालेला असेल मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजीमध्ये किंवा समतुल्य असेल, 2 MSc तुमचा कोर्स झालेला असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 1 वर्षाचा अनुभव तुमचा लागेल। 17,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाणार आहे। एकूण 59 वर्षापर्यंतची वयमर्यादा या पदासाठी तुम्हाला मिळेल। एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। त्यानंतर TB हेल्थ व्हिजिटर या पदासाठी ग्रॅज्युएशन झालेलं असेल सायन्समध्ये किंवा या ठिकाणी इंटरमिजिएट झालेले असेल आणि सायन्स आणि एक्सपिरियन्स वर्किंगचा असेल, MPW किंवा LHV किंवा NM किंवा हेल्थ वर्कर म्हणून सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल, हायर कोर्स आणि हेल्थ एज्युकेशन आणि ऑब्लिक काउन्सिलिंग किंवा ट्युबरक्युलोसिस हेल्थ व्हिजिटर कोर्स आणि झालेला असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। सोबत MSc देखील तुमच्या या ठिकाणी झालेलं असणं आवश्यक आहे। 59 वर्षापर्यंतची वयमर्यादा आहे। 15,500 रुपये धर्मवेतन तुम्हाला दिलं जाईल। 2 वॅकन्सीज कोणत्या ठिकाणी आहेत। त्यानंतर MPW पुरुष या पदासाठी पुढील वॅकन्सी आहे। 12वी सायन्स तुमचं झालेलं असेल आणि पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स तुमचं झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 59 वर्षापर्यंतची वयमर्यादा आहे। 18,000 रुपये धर्मवेतन तुम्हाला दिलं जाईल। 4 वॅकन्सीज कोणत्या ठिकाणी आहेत।
स्टाफ नर्स या पदासाठी JNM तुमचं झालेलं असेल किंवा BSc नर्सिंग झालेलं असेल तर 59 वर्षापर्यंतची वयोमर्यादा आहे. 20,000 रुपये प्रतिमाह वेतन दिलं जाईल. एक वॅकन्सी या ठिकाणी आहे. MPW पुरुष या पदासाठी तुम्ही 12वी सायन्स उत्तीर्ण असाल, पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स तुम्ही उत्तीर्ण असाल तर 59 वर्षापर्यंतची वयोमर्यादा आहे. 20,000 रुपये दरमहा वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाणार आहे. या ठिकाणी अर्ज जे आहेत 5/5/2025 ते 9/5/2025 या वेळेदरम्यान तुम्ही करू शकणार आहात. सकाळी 10 ते 5 या वेळेदरम्यान अर्ज जे आहेत तुमचे स्वीकारले जाणार आहेत. तुमचे अर्ज जे आहेत आरोग्य मुख्य कार्यालय, प्रशासकीय इमारत, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर या ठिकाणी स्वीकारले जातील. फीस पेमेंट जे आहे राखीव प्रवर्गासाठी 150 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी 100 रुपये या ठिकाणी आहे. डिमांड ड्राफ्टच्या माध्यमातून फीस पेमेंट तुम्हाला करायचे आहेत. इंटिग्रेटेड हेल्थ आणि फॅमिली वेलफेअर सोसायटी सोलापूर यांच्या नावाने तुम्हाला फीस पेमेंट जे आहे या ठिकाणी करायचे आहे. ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेला आहे. जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतर त्या ठिकाणी अर्ज करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशीच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.